सर, उद्या मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे, कसं बघता तुम्ही अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आणि अधिवेशनामध्ये काय नेमकी विरोधी पक्षाची भूमिका आहे? मंत्रिमंडळ विस्तार होतोय अशा बातम्या आहे, पण अधिकृतरित्या अजून याची कोणती बातमी नाही माझ्या माहितीप्रमाणे. मी आत्ताच प्रशासनाशी चौकशी केली तर तयारी केलेली हे सत्य जरी असलं तरी अजून अधिकृतरित्या असं कोणालाही सांगितलेलं नाही. पण लवकरात लवकर व्हायला काही हरकत नाही, कारण अधिवेशनामध्ये सगळ्या खात्याचे मंत्री आवश्यक असतात. कामकाजाला जर न्याय द्यायचा असेल तर, परंतु जे करणं न करणं हे सरकारचा विषय आहे, मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. परंतु आत्ताच्या घडीला 23 तारखेला निकाल लागून आज जवळपास 20-22 दिवस झालेले असतानाही पूर्ण मंत्रिमंडळ या राज्यात येऊ शकलं नाही, पूर्ण मेजॉरिटी असल्यावरही. खरं ते राज्याचं दुर्दैव आहे आणि कशा पद्धतीनं राजकारण आपसामध्ये चालू आहे महायुतीमध्ये याचंही हे दर्शन आहे. परंतु हे काही जरी असलं तरी शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, राज्यामध्ये बोगस औषधाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. अजून विद्यार्थ्यांना गणवेश पोहोचलेले नाही, असे अनेक विषय राज्यात आहेत. मोठ्या मोठ्या योजना जाहीर केल्या, परंतु राज्याची आर्थिक स्थिती काय आहे आत्ताच्या घडीला हाही विषय महत्त्वाचा आहे. कारण सरकारने योजना इलेक्शनच्या काळामध्ये अनेक योजना जाहीर केल्या, ज्याला रेवड्या वाटता येईल अशा रेवड्या वाटल्या, परंतु आता सरकारच्या तिजोरीत काय आहे हे सुद्धा पाहणं मला असं वाटतं आवश्यक राहील. याच्यावरती विरोधी पक्ष म्हणून निश्चित आम्ही पूर्णपणे बोट ठेवण्याचा प्रयत्न करू. अधिवेशनात विदर्भात अधिवेशन होत आहे, तसं पाहिलं तर 3 आठवड्यांचं अधिवेशन राहावं अशी एक अपेक्षा असते. मात्र गेले अनेक दशकांपासून 3 आठवड्याचं अधिवेशन होऊ शकले म्हणजे आता तर असं वाटतंय की फक्त 5 ते 6 दिवसामध्ये सरकार इथून परत जाण्याच्या मानसिकतेत आहे. खरं तर आता विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर तरी किमान विदर्भात अधिवेशन व्हायला पाहिजे होतं. परंतु मला असं वाटतं फॉर्मॅलिटी म्हणून नेहमी सातत्यानं अधिवेशन घेतलं जातं. ही सत्य स्थिती नाकारता येत नाही, सरकार कोणतंही असलं तरी. कारण विदर्भातलं अधिवेशन जे होतंय हे खऱ्या अर्थानं विदर्भातील जनतेला न्याय देण्यासाठी, विदर्भातील जनतेचे प्रश्न हे प्राधान्यानं सोडवण्यासाठी. परंतु हे कुठेही अधिवेशनातून याचं उद्दिष्ट सफल होताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे आपलं सगळ्यांचं. महाविदार खाते मिळवण्यासाठी कुठेतरी विलंब होत आहे, जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे असं नाना पटोले म्हणताय सरकारवर. बरोबर आहे ना. खातं म्हणजे काय? मला असं वाटतं कोणतंही मंत्रिमंडळाचं खातं असलं तरी त्याच्यात प्रभावीपणे काम करता येतं. हेच खातं हाती असलं पाहिजे, तेच खातं असलं पाहिजे याचा अर्थ काय? जनतेची सेवा करायची तर कोणतंही खातं हाती असलं तरी त्याच्यातून काम करता येतं असं आम्हाला तरी वाटतं. परंतु सत्ता स्पर्धेमुळं आपली मैत्रीसुद्धा बाजूला ठेवून सत्तेसाठी स्पर्धा चालवली दिसते. कारण पहिली गोष्ट तर बरेच जण म्हणजे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री व्हावं म्हणून त्यांना विनवण्या कराव्या लागलेल्या आहेत. आता खाते वाटपासाठी विनवण्या कराव्या लागतात ही काय अशी स्थिती. परंतु भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमत आहे, जवळपास बहुमत असल्यासारखं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांच्या मनाप्रमाणेच करेल. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आरामशीर थंड करून खाणं म्हणतात त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी त्यांना जसं लागतं तसं केल्याशिवाय राहणार नाही हे तरी मला तरी वाटतं. अधिवेशनादरम्यान कोणते असे मुद्दे असणार जे सत्ताधाऱ्यांना घेण्यासाठी तुम्ही रणनीती? मला असं वाटतं उद्या विरोधी पक्षांची बैठक होईल, त्याच्यात आपल्याला निमंत्रित केलं जाईल. त्याच्यात सगळे मुद्दे आपल्याकडे स्पष्टपणे मांडू आम्ही. उद्धव ठाकरेंनी काल बोलता बोलता हनुमान मंदिराचा वाद म्हणजे ज्या पद्धतीने पाडण्यात आलं त्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटलेला आहे. नाही, हनुमान मंदिर 80 वर्ष जुनं आहे आणि जुनं असताना हिंदुत्वाचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे असं म्हटलं. चला रेल्वेचं असलं तरी केंद्र सरकार आहेच ना. आणि ते जर पाडण्याचा निर्णय होत असेल आणि हिंदुत्वादी सरकार असेल तर मग शिवसेनेने आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे मंदिर वाचवण्याची. कारण जर तुम्ही एकीकडे दुसरे मंदिर बांधायला निघतात आणि जे मंदिर आहे जुने तेच पाडायला निघतात तर मला असं वाटतं हे काही योग्य होणार नाही. त्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडलेली भूमिका उचित आहे, न्यायोचित आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.